निवडणूक जवळ आल्यावर वैभव नाईक मातोश्रीवर निष्ठा दाखवतात, पण वैभव नाईक अर्धवेळी शिंदेंच्या घराबाहेर असतात असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय। वैभव नाईकांच्या नारायण राणेंवरील टीकेला नितेश राणेंनी असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। दरम्यान नारायण राणेंची अजूनही उमेदवारी जाहीर नाही हा अपमान आहे असं वैभव नाईकांनी नारायण राणेंवर टीका करताना म्हटलं होतं। एकेकाळी कोकणचे नेते राहिलेले नारायण राणेंची तुम्ही एवढी अवहेलना करू नका। गेले अनेक दिवस आपल्या याद्या जाहीर होत आहेत, त्यामध्ये नारायण राणेंची उमेदवारी अजूनही जाहीर आपण करू शकली नाही। हा तर खरं तर एकेकाळी नेते स्वतःला समजणे राणेंची अवमूल्यन आहे। त्यांना तुम्ही राज्यसभा दिली नाहीत आणि एकेकाळी असलेल्या रवी राणाला प्रवेश घेऊन त्यांना तुम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं, परंतु राणेंना अजून तुम्ही तिकीट देत नाही। आणि हीच का उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका सातत्याने करण्याची किंमत त्यांना तुम्ही देत आहात का? की तुम्हाला कळलंय की सर्वेमध्ये नारायण राणे निवडून येत नाहीत किंवा सर्वेमध्ये नारायण राणेंची कोकणातील किंमत किती आहे हे तुम्हाला समजलं की काय? जसं निवडणूक जवळ आल्यावर हे वैभव नाईक मी मातोश्रीवर असल्याचा आव आणतात ना, मातोश्रीवर आपली निष्ठा दाखवतात ना, हे तो तसा विषय नाही। वैभव नाईक अगर सभागृहामध्ये बसण्याची सवय असेल तर, कारण अर्ध्या वेळेत ते शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये असतात, पण अगर सभागृहामध्ये बसतील तर त्यांना कळते की 10 प्रश्नामध्ये किमान 4 प्रश्न हे आशिष शेलारांचे कोकणावर असतात। म्हणून आशिष शेलार जी कोकण आणि सिंधुदुर्गाबद्दलची किती आहेत ह्याची सर्टिफिकेट आम्हाला वैभव नाईकांकडून मिळवण्याची गरज नाही।